नमस्कार, मी सचिन सोनवणे, जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड, नागपूर. जसं की तुम्हाला माहीत आहे की हे सध्या ॲग्रोव्हिजनचं हे 16वं वर्ष आहे. तर ह्या वर्षीची जी आपलं बोधवाक्य आहे ते आहे तंत्रज्ञानाची साथ करेल शेतीचा विकास. ह्या निमित्ताने ह्या 4 दिवसामध्ये शेती एक व्यवसाय म्हणून त्याच्याशी संबंधित जे गोष्टी आपल्याला करता येतील, शेतीला पूरक व्यवसाय, त्याला प्रोसेसिंगची जोड आणि सोबतच आपल्याला पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय आणि सोबतच जे विविध क्षेत्र आहेत जे कृषी विकासाशी किंवा कृषीशी संबंधित आहेत त्याला कसं ताकदीने पुढे आणता येईल तो आपला प्रयत्न आहे. हे तुमच्या लक्षातच येईल की 4 दिवसामध्ये आपण प्रयत्न करतो आहे की जे प्रक्रिया उद्योग आहेत ज्यातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि सोबतच MSME आणि स्टार्टअप्स त्यावर आपला भर आहे. जर तुम्ही कार्यशाळा बघितल्यात तर तुमच्या लक्षात येईल की मध्य भारतातील शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत आणि सोबतच विदर्भ जर आपण त्याला नजरेत ठेवला तर ज्या आपल्या मूलभूत समस्या आहेत, आपले जे प्रश्न आहेत आणि शेतकरी आपला कसा समृद्ध करता येईल त्याच्या काय अडचणी आहेत त्याच्याशी संबंधितच आपण विषय घेतलेले आहेत कार्यशाळेमध्ये. तर एक नाबार्डचा अधिकारी म्हणून, नाबार्ड एक सर्वोच्च संस्था म्हणून मला असं वाटते की शेतकऱ्यांनी शेती हा व्यवसाय म्हणून, आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून, एक व्यवसाय म्हणून आपल्याला आपले भागधारक कोण काय करतो आहे, कुणापासून आपल्याला कशी मदत होईल, कुठला विभाग, कुठली यंत्रणा, कुठली संस्था कुठलं काम करते, जेणेकरून शेतकरी शेतीच्या विकासासाठी हातभार लागेल. त्यांनी ह्या 4 दिवसात त्याचा पुरेपूर एक चांगला विद्यार्थी म्हणून त्यांनी याचा वापर करावा. यातील जे दालन आहेत प्रत्येक दालन काहीतरी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, तिथे जा, भेटा, लोकांशी चर्चा करा, त्यांचे जे पॅम्पलेट्स आहेत, त्यांचे व्हिजिटिंग कार्ड्स आहेत त्यांना समजून घ्या. जसं बँका KYC करतात तुम्हीसुद्धा KYC करा की माझ्या हितासाठी, माझ्या संवर्धनासाठी, माझ्या व्यवसायाच्या वाढीसाठी मला कोण कसं कुठून मदत करेल. तर प्रयत्न हाच असला पाहिजे की हे जे अथक प्रयत्न घेण्यात आलेले आहेत ॲग्रोव्हिजनच्या यशस्वीतेसाठी, तर शेतकरी जोपर्यंत जोमाने ताकदीने पूर्ण भारतातला येणार नाही तोपर्यंत याला खऱ्या अर्थाने यश मिळू शकत नाही. म्हणून हे 4 दिवस तुमचे आहेत, तुम्ही त्याचे मालक आहात, हे हक्काचं तुमचं व्यासपीठ आहे. प्रयत्न करा, जास्तीत जास्त कार्यशाळेला बहुसंख्येने या. सर्व विषय हे तुमच्याशी निगडीतच आहेत. आपल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यावर उतारा म्हणून आपण याला बघितलं पाहिजे. तर जास्तीत जास्त संख्येने या आणि शेती एक व्यवसाय म्हणून आपल्याला कसा नफ्याचा करता येईल त्यासाठी तुम्ही हातभार लावा. माझ्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आहेत आणि कळकळीची विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना, त्यांनी सर्वांनी इथे यावं आणि सोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडीत जितकी मंडळी आहे त्या सर्वांनीसुद्धा सक्रिय इथे सहभाग नोंदवावा, जेणेकरून आपलं हे जे आयोजन आहे हे पूर्णपणे हे यशस्वी होईल. मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो.